मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दबावाखाली मुलाला आरोपी बनवले असा गंभीर आरोप गणपत गायकवाड यांनी केलेला आहे। गायकवाडांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न घोषित केल्याबद्दल ट्विट केले आहे। आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान आदरणीय लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न घोषित झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली। लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे। सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण, विकासाचा ध्यास आणि प्रखर हिंदुत्वाचा विचार अंगीकारत राजकीय सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे पितृतुल्य व्यक्तिमत्व लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। अडवाणी यांना भारतरत्न मिळाला याचा आम्हाला आनंदच आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। अडवाणी हे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक होते। लोकसभेत अनेक गोष्टी त्यांच्याकडूनच आम्ही शिकलोय। अतिशय सुसंस्कृत नेते म्हणून पाहत असताना त्यांना भारतरत्न मिळाला ही आनंदाची बाब असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या। पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जिना यांच्या मजारवरती ते फूल वाहायला गेले आणि तुम्ही त्यांना पक्षातून काढून टाकलं, पदावरून काढून टाकलं आणि त्यामुळे RSS आणि BJP यांनी त्यांना त्याच्यातून दोषमुक्त केला आहे का हा महत्त्वाचा भाग असून त्यांना दोषमुक्त न करता त्यांना भारतरत्न देणे हा एक फार मोठा फार्स आहे असे आपण मानत असतो अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दार ठोठावून देखील काहीच प्रश्न सुटत नाही। त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी थेट शरद पवारांना साकडं घातलं। पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत शरद पवारांसमोर आपलं गाऱ्हाण मांडलं। उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। यावेळी न्यायालयाबाहेर गायकवाड समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। यावेळी गायकवाड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 2 इसमांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे अध्यक्षांच्या नावे पैसे मागण्यात आल्यानं खळबळ उडाली। राहुल नार्वेकर यांच्या नावाने या तोतया इसमाकडून फोनवरून पैशाची मागणी करण्यात आली। मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखल्यानं फसवणूक टळली। उल्हासनगर येथील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेली गोळीबाराची गृह विभाग सखोल चौकशी करेल। कोण आमचा कोण तुमचा असा भेदभाव आमच्यात नाही। देवेंद्रजी कायद्याच्या बाजूने उभे राहणारे गृहमंत्री आहेत, त्यामुळे आमचे जरी कोण असेल तरी दोषी असेल तर त्यांची सखोल चौकशी होऊन कारवाई निश्चित होणार असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीमध्ये पाणी चारा योजना आणि मागण्यांची माहिती आपण घेतली असून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले। यावेळी सोलापूरचे मिलेट सेंटर बारामतीला जाणार नाही असा GR निघाला असेल तरीही आपण कॅन्सल करू असं अजित पवारांनी सांगितलं। नगरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्यानिमित्ताने नगर दौऱ्यावर असलेले महादेव जानकर यांनी नाव न घेता मराठा समाजाच्या नेत्यांवर टीका केली। तसेच ओबीसी समाजाला देखील टोला लगावला। खालच्या समाजाला हुशार होण्याची गरज आहे। खालचा समाज न विकणारा तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल असंही जानकर यांनी म्हटलं। भाजपा आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची पोलिसांकडून विधान भवनाला माहिती देण्यात आलेली आहे। ईमेल करत संपूर्ण घटनेची पोलिसांकडून माहिती देण्यात आलेली आहे। गणपत गायकवाड आमदार असल्याने पोलिसांनी संपूर्ण घटनेची माहिती विधान भवनाला कळवली आहे। 2 दिवस विधिमंडळाला सुट्टी असल्याने सोमवारी या प्रकरणी अध्यक्ष माहिती घेण्याची शक्यता आहे।
जेजुरी येथे नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उमाजी नाईक यांच्या 192व्या बलिदान दिनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या। भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या गोळीबारामध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कल्याणच्या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत। गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा, पोलीस ठाण्यातच गोळीबार ही सत्तेची मस्ती, कारवाई न झाल्यास केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार, सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रामध्ये माफिया आणि गुंडांचं राज्य सुरू आहे। गुंडगिरी आणि झुंडशाही करून राज्य आणलं, संजय राऊत यांचा हल्लाबोल। गोळीबाराच्या घटनेवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात। कुणाच्याबद्दल आपली काही तक्रार असेल तर आपण ती पोलीस स्थानकात देणार। संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत। याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली।